महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ असा सुद्धा इशारा हाकेंनी दिलेला आहे। रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हाकेंनी केलेली आहे। त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा अधिकार नाही। चाकणकर चारित्र्यासंदर्भात बोलतात असं सुद्धा आरोप करत लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। वडिलांकडे पाहिल्यानंतर आणि त्यांचं घर, त्यांची परिस्थिती, त्यांचं गाव बघितल्यानंतर खूप मनाला वेदना झाल्या। ही मुलगी या घरामधून, या गावामधून MBBS होईपर्यंत आणि परत प्रॅक्टिस करेपर्यंत तिने कुठल्या कुठल्या प्रश्नांना, समस्यांना, अडचणीला सामोरं जावं लागेल याची थोडीशी कल्पना आली। आज डॉक्टर संपदाची आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेनं तिची हत्या घडवून आणलेली आहे। इथल्या व्यवस्थेचा त्या बळी आहे। मग जी लोक त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत त्या लोकांना इथल्या शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, आयोग, महिला आयोग या लोकांकडून तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्याऐवजी कुणाला तरी वाचवत आहेत की काय अशी शंका आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसाचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत। 2 दिवसात एसआयटी स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ, आंदोलन उभं करू। राज्यामध्ये महिला जर सुरक्षित महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आता केलेला आहे। सोबतच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।